So dear friends, now we discuss here packing efficiency of metal crystal in solid. Constituents are considered as a sphere. During their crystallization, constituents try to occupy all the available space or as much as possible, while they maintain minimum empty space. The density of solid is a measure of packing efficiency. So to determine packing efficiency, packing fraction is calculated. Packing fraction means it is the volume occupied by atoms in unit cell to the total volume of unit cell. Means fraction of total volume occupied by the constituents of atoms in unit cell. म्हणजे एकूण उपलब्ध जागेपैकी किती जागा भरून काढलेली आहे त्या कन्स्टिट्यूएंटनी, त्याला आपण म्हणतो पॅकिंग फ्रॅक्शन. and when it is multiplied by 100 means packing efficiency. जसं आपलं पर्सेंटेज ऑफ मार्क, एकूण किती मार्कापैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले, म्हणजे समजा तुम्ही 600 मार्काची परीक्षा दिली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 500 मार्क मिळाले, तर 600 पैकी 500 म्हणजे 500 भागिले 600 पॅकिंग फ्रॅक्शन, आणि त्याला 100 ने गुणलं की ते झालं पर्सेंटेज ऑफ मार्क. म्हणजे 500 भागिले 600 हे फ्रॅक्शन ऑफ मार्क झाले, आणि त्याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर ते होईल पर्सेंटेज ऑफ मार्क्स. त्याच पद्धतीने त्या युनिट सेलचा एकूण व्हॉल्यूम किती आहे, त्यापैकी किती जागा ऑक्युपाय झालेली आहे, आणि त्याला जर आपण त्या रेशोला 100 ने मल्टिप्लाय केलं तर पॅकिंग इफिशियन्सी मिळणार. सो रिमेंबर वे टू डिटरमाइन पॅकिंग इफिशियन्सी we have to determine two values. One, total volume, available volume, and second, out of that how much occupied. एकूण किती व्हॉल्यूम आहे युनिट सेलचा आणि त्यापैकी किती ऑक्युपाय झालेला आहे, या दोन व्हॅल्यूची गरज आहे. वी हियर कन्सिडर 3 युनिट सेल्स ऑफ सिंपल सेल. ओके, सिंपल क्यूबिक, body centered and face centered. First of all, simple cubic cell. This is a hypothetical diagram. In simple cubic cell, constituents are present only at the corners, while these constituents touch to each other. Means in diagram we observe there is space between the constituents, but actually this is not happen. Actual view is here. Suppose this is a top view. म्हणजे ओढ तुम्ही पाहताय असं समजा, त्यामध्ये काय दिसेल तुम्हाला, ऑल द कन्स्टिट्यूएंट्स ॲट द कॉर्नर टच टू ईच अदर. ते सगळे एकमेकांना टच झालेले आहेत, जेणेकरून त्यांच्यामधली मोकळी जागा कमीत कमी असेल. ओके, अँड हियर वी कन्सिडर कन्स्टिट्यूएंट्स आर स्फियर. कन्स्टिट्यूएंट ॲटम आर मॉलिक्यूल, बट वी कन्सिडर स्फियर. सो सपोज r is the radius of sphere. r is the radius of sphere. Then distance between these two corners, we say edge length. Remember well, distance between two corners called as edge length, EDG, edge length. And suppose A is the edge length, then what is the relationship between A and radius of sphere? As two constituents at the corner touch to each other, means sum of radius of two constituents is the edge length, or this is the nearest neighbor distance, also called as a nearest neighbor distance. म्हणजे जवळचे शेजारी. आता जवळचे म्हणजे कुठले, शेजारी अनेक असतील, कंस्टिट्यूएंट अनेक असतील, पण जवळचे म्हणजे एकमेकांना टच झालेले, त्या दोघांच्या सेंटरच्या मधलं डिस्टन्स म्हणजेच nearest neighbor distance. Here it is r plus r 2r, and this is called as a edge length. Okay, so A is the edge length, r is the radius of sphere. Now remember we have to know these two values. One, volume occupied, and second, total volume. पण मला सांगा, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल कसं काढणार तुम्ही? क्यूबिक सेलच्या डायमेन्शन काय आहेत?
ऑल द थ्री एक्सियल लेंथ्स आर इक्वल, A is equal to B is equal to C, म्हणजे एका ॲक्सिसची लेंथ जर A असेल तर बाकीच्या दोघांची सुद्धा Aच असणार आहे, तिघांचा प्रोडक्ट म्हणजेच व्हॉल्यूम असणार आहे. ओके, सो व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल हा तुम्ही करू शकता, A क्यूब करू शकता. प्रश्न असा आहे की व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम्स इन युनिट सेल, त्या युनिट सेल मधल्या ॲटमचा व्हॉल्यूम किती. परत लक्षात घ्या, सिंपल क्युबिक सेल मध्ये लॅटिस पॉइंट 8 आहे, पण कॉन्स्टिट्यूट 8 नाही, कॉन्स्टिट्यूट एकच आहे. हे आपण याच्या आधीच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. बिकॉज कॉन्स्टिट्यूट एट द कॉर्नर शेअर्ड बाय 8 युनिट सेल्स and hence its contribution to one unit cell is 1/8. There are total 8 constituent at the corner, so total contribution becomes only 1. म्हणजे एका सिंपल क्युबिक सेल मध्ये एकच कॉन्स्टिट्यूट आहे. आपल्याला एका कॉन्स्टिट्यूटचा व्हॉल्यूम काढायचा आहे. तर एका कॉन्स्टिट्यूटचा व्हॉल्यूम म्हणजेच एकूण जागेपैकी किती जागा ऑक्युपाय झालेली आहे. ओके, सो रेडियस ऑफ स्फियर A is equal to 2r and r is equal to a upon 2. आता आपण काय करूया, स्फियरचा व्हॉल्यूम काढूया. स्फियरचा व्हॉल्यूम काढायचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे 4/3 pi r cube, 4/3 pi r cube. Now substitute value of r from this equation, r is equal to a/2. r च्या ठिकाणी आपण a/2 सबस्टिट्यूट केलेला आहे आणि त्याच्यावर आपण सिम्प्लिफाय केलं. हा a क्यूब झाला, हा 8 झाला, 4/8, 2 into 3 6 झालेला आहे. सो व्हॉल्यूम ऑफ स्फियर इज pi/6 a क्यूब. स्फियरचा व्हॉल्यूम आलेला आहे pi/6 a क्यूब. किंवा हेच सीबीएसईच्या टेक्स्टबुक मध्ये देताना असं दिलं आहे की व्हॉल्यूम ऑफ स्फियर काढण्यासाठी तुम्हाला हा 4/3 pi r क्यूब आहे तसा तुम्ही ठेवू शकता. म्हणजे इन टर्म्स ऑफ रेडियस, तिथं एज लेंथ सबस्टिट्यूट केलेली नाही. इथं बघा या फॉर्म्युलामध्ये हे दोन्ही फॉर्म्युले व्हॉल्यूम ऑफ स्फियर साठीच आहे, पण हा फॉर्म्युला काय आहे इन टर्म्स ऑफ रेडियस आणि हा इन टर्म्स ऑफ एज लेंथ, दोन्ही बरोबर आहेत. आणि मग आपल्याकडे आता एका स्फियरचा व्हॉल्यूम आहे. मग एका स्फियरच्या व्हॉल्यूम वरून एकूण टोटल स्फियरचा व्हॉल्यूम काढूया. मात्र सिंपल क्युबिक सेल मध्ये एकच कॉन्स्टिट्यूट असतो, एकच स्फियर असतो. सो टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड इज इक्वल टू सेम, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ वन स्फियर. तो तेवढाच आला आहे. बघा, पहिला आपण स्फियर रेडियस काढली, सेकंड व्हॉल्यूम ऑफ स्फियर काढला, थर्ड टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड काढलेला आहे, अँड देन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू a क्यूब. आता इथं तुम्ही बदल करू शकता. a is equal to 2r, म्हणजे सीबीएसईच्या टेक्स्ट मध्ये मी सांगतोय a is equal to 2r. सो तुम्ही इथे काय करू शकता, मग a क्यूब, a च्या ठिकाणी 2r म्हणजेच 2r चा क्यूब होईल 8r क्यूब. म्हणजे एमसीक्यू मध्ये असा पण प्रश्न येऊ शकतो, इन सिंपल क्यूबिक सेल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज, तुम्ही बघणार a क्यूब, a क्यूब ऑप्शन नसणार, त्याच्याऐवजी काय असेल तिथं मग 8r क्यूब. कसा आला 8r क्यूब, a is equal to 2r and hence volume of unit cell is 8r cube. Okay, then packing efficiency. आता दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, एक टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड आणि दुसरं व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. म्हणजे ही एकूण उपलब्ध जागा a क्यूब आहे, पैकी किती भरलेली आहे pi/6 a क्यूब. दोघांचा रेशो घ्या, 100 ने मल्टिप्लाय करा, a क्यूब ला कॅन्सल झालं, पायची व्हॅल्यू आपण ठेवा 3.142 आणि त्याला 6 ने डिवाइड करा आणि त्याच्यावरून आपला आन्सर येईल 52.36%. म्हणजेच 100% जागा असेल. फॉर एक्झाम्पल 100 cm क्यूब व्हॉल्यूम असेल, 100 cm क्यूब, त्यातला किती ऑक्युपाय होणार आहे 52.36 cm क्यूब ऑक्युपाय होणार आहे. आणि वॅकंट स्पेस, रिकामी जागा किती असणार आहे 47.64%. हे झाले एम्प्टी स्पेस. आता आपल्याला बघा नियरेस्ट नेबर डिस्टन्स काय याच्यामधलं 2r. तो यालाच आपण बोलूया रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस. देन व्हॉल्यूम ऑफ वन स्फियर, व्हॉल्यूम ऑफ वन स्फियर pi/6 a क्यूब. व्हॉल्यूम ऑक्युपाइड, एकूण व्हॉल्यूम ऑक्युपाइड सुद्धा pi/6 a क्यूब. आणि मग पॅकिंग इफिशियन्सी किती आली, पॅकिंग इफिशियन्सी 52.36%. किंवा पॅकिंग फ्रॅक्शन किती आहे,
हे जर आपण 100 काढून टाकलं तर पॅकिंग फ्रॅक्शन π/6. एमसीक्यू तुम्हाला असे मधून कुठून येईल, स्टेट बोर्डाच्या थेअरीमध्ये तुम्ही स्ट्रेट असा प्रश्न असणार आहे डिराइव वगैरे, परंतु एमसीक्यू मध्ये असे मधून मधून क्वेश्चन उचललेले असतात. असा प्रश्न आहे तुम्हाला, व्हॉट इज द पॅकिंग फ्रॅक्शन इन सिंपल क्युबिक युनिट सेल, तर तो पॅकिंग फ्रॅक्शन असणार आहे π/6. किंवा याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, 100 ने डिवाइड करायला काय 0.52 ही त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे आणि हा फॉर्म्युला असणार आहे. तर असे तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. आता हे झालं सिंपल क्युबिक सेल. त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट सेल. बॉडी सेंटर्ड. Packing efficiency of crystal in body centered cubic unit cell. पहा, आता आपल्याला बीसीसी ची पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे. त्यासाठी आपण काय करूया, बीसीसी सेलचा एक हायपोथेटिकल डायग्राम काढून घेऊया. Corners constituents are present at the body center and at the all corners. ओके, आता जर आपण याचं एक्सटेन्शन केलं तर कसं असेल बघा. म्हणजेच क्लोज पॅकिंगचा डायग्राम जर दाखवला तर हा बॉडी सेंटरचा कन्स्टिट्यूएंट, हा कॉर्नरचा कन्स्टिट्यूएंट, या कॉर्नरचा कन्स्टिट्यूएंट, आणि मग आता याच्यावर मला सांगा constituent at the corner are not touched to each other unlike in simple cubic cell. म्हणजे सिंपल क्युबिक सेल मध्ये कन्स्टिट्यूएंट कसे टच होत होते कॉर्नरला, कॉर्नरचे कन्स्टिट्यूएंट कसे बीसीसी मध्ये हे कॉर्नरचे कन्स्टिट्यूएंट टच होत नाही. लक्षात घ्या, हा कन्स्टिट्यूएंट आहे बॉडी सेंटरला आणि हे कॉर्नर्स आहे, हे अपोजिट कॉर्नर आहे. म्हणजे हा फ्रंटचा कॉर्नर आहे, हा बॅक साइडचा मागचा कॉर्नर. ओके, तर हे दोन जे फ्रंटचे तुम्हाला दिसणारे पुढच्या बाजूला आपल्या, हे कॉर्नरचे कन्स्ट्रक्ट टच झाले, त्याच्यामध्ये मोकळी जागा आहे. मात्र सिंपल क्युबिक सेल मध्ये ते कॉर्नरचे कन्स्ट्रक्ट एकमेकाला टच झालेले होते. मग आता आपल्याला इथं पॅकिंग इफिशियन्सी कशी काढता येईल बघा. इथं सुद्धा आपण समजणार आहोत ए इज द एज लेंथ, ए इज द एज लेंथ. ओके, मात्र तुम्ही आता या ए ला नियरेस्ट नेबर डिस्टन्स म्हणू शकत नाही, कारण हे दोन जे नेबर आहेत कॉर्नरचे ते टच झालेले नाही. मग टच झालेले कन्स्ट्रक्ट कुठे आहेत, बॉडी डायगोनल. दिस इज अ बॉडी डायगोनल, किंवा याच ठिकाणी असं दाखवतो हा बॉडी डायगोनल ए बी. ए बी इज अ बॉडी डायगोनल. हे इतर टच झालेले आहेत. म्हणजे नियरेस्ट नेबर डिस्टन्स काय असेल, हाफ ऑफ बॉडी डायगोनल. मग आता आपल्याला बॉडी डायगोनलची व्हॅल्यू आणि एजले त्याचं रिलेशन बनावं लागणार आहे. म्हणजे इथं ही जर रेडियस आर असेल, आर आर, सो बॉडी डायगोनलची व्हॅल्यू किती येणार आहे, 4r. ओके, बॉडी डायगोनल
is equal to 4r आणि म्हणून नियरेस्ट नेबर डिस्टन्स याच्या हाफ असणार आहे म्हणजे 2r. बट नाव हियर नियरेस्ट नेबर डिस्टन्स इज नॉट a or 2r. म्हणजे 2r म्हणजे काय ते आपण पुढे त्याचं एज लेंथ बरोबरचं रिलेशन काय आहे ते आपण बघूया. सो फर्स्ट radius of sphere ची रेडियस कॅल्क्युलेट करूया. मग स्फियर रेडियस कशी काढणार तर इथे एक ट्रायंगल दिसतो ए बी आणि आपण लिहिलं इथं ABC हा रेक्टँग्युलर ट्रायंगल आहे बघा आणि मग त्याच्यामध्ये AC हा एज लेंथ आहे एज आहे BC हा एक डायगोनल आहे आणि AB हा सुद्धा एक डायगोनलच आहे. पण दोन डायगोनलमध्ये काय फरक आहे AB हा बॉडी डायगोनल आहे आणि BC हा फेस डायगोनल आहे. मग जर आपल्याला AB म्हणजे बॉडी डायगोनलचं रिलेशन एज लेंथ बरोबर जोडायचं असेल काय करावं लागेल पायथागोरस थेरम अप्लाय करावा लागेल आणि मग तिथं आपलं लक्षात AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मात्र यापैकी आपल्याला दोन व्हॅल्यू माहित असतील तर AB ची व्हॅल्यू काढू शकतो आपण. पैकी फक्त AC माहित आहे कारण तो एज लेंथ आहे. मात्र BC हा तो डायगोनल आहे. सो BC हा डायगोनल ह्या दोन एजचा आहे. अजून एक ट्रायंगल आपण कन्सिडर करूया आणि मग आता पहिल्यांदा आपण काय करूया या BCD ट्रायंगल वरून BC ची व्हॅल्यू काढून घेऊया. ती BC ची व्हॅल्यू मग ABC ट्रायंगल मध्ये वापरूया. सो इन ट्रायंगल BCD triangle BCD according to Pythagoras theorem BC square is equal to BD square plus CD square. But BD is one of the edge and also CD one of the edge. Both have a value a. So a square plus a square becomes 2a square. BC square is equal to 2a square. हा झाला ही व्हॅल्यू कुठली आली दिस इज अ फेस डायगोनल आणि त्याची गरज का पडली कारण आपल्याला ABC या ट्रायंगल मध्ये AB ची व्हॅल्यू काढण्यासाठी AC आणि BC ची व्हॅल्यू पाहिजे. पैकी AC ची माहित होती BC ची व्हॅल्यू माहित नव्हती की आपण BCD या ट्रायंगलला पायथागोरस थेरम अप्लाय करून व्हॅल्यू काढली. आता आपण आपल्या ह्या ट्रायंगल मध्ये जाऊया ABC. सो इन ट्रायंगल रेक्टँगल ट्रायंगल ABC अप्लाय पायथागोरस थेरम. AB square is equal to AC square plus BC square. Okay. AB square is equal to AC square plus BC square. Now substitute value of AC, which is one of the edge having value a. AC square is equal to a square plus BC square 2a square. So becomes 3a square. So AB square is equal to 3a square. But we want to only calculate AB, not AB square. So taking square root of both sides, we get AB is equal to under root to 3a. Square root of a square becomes a. So AB is equal to root 3a. But actually, AB is a body diagonal, and here three constituents, two form corners and one into the body center touch to each other. So value of AB body diagonal is 4r. So here 4r is equal to root 3a, and hence R
is equal to root 3 upon 4a. तो पहिला आपण काय केलं, स्पियरची रेडियस काढून घेतलेली आहे. आणि मग आता आपण व्हॉल्यूम ऑफ स्पियर काढूया. सेकंड पॉइंट, व्हॉल्यूम ऑफ स्पियर is equal to रूट व्हॉल्यूम ऑफ स्पियर काढण्यासाठी आपल्याला इथं एज ए क्यूबची व्हॅल्यू जी काढायची आहे त्यानुसार बघा 4/3 पाय आर क्यूब हा एका स्पियरचा व्हॉल्यूम आहे. एका स्पियरचा व्हॉल्यूम आहे 4/3 पाय आर क्यूब. म्हणजे ती आर ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. तो 4/3 तर मी पुढे लिहितो इथं 4/3 पाय रूट 3/4a क्यूब. बरोबर आहे का? 4/3 पाय आर ची व्हॅल्यू रूट 3/4a क्यूब. आणि हे सिम्प्लिफाय करा आणि किती येईल बघा आता. हे मी a क्यूब लिहितो पाय. ओके, रूट 3 चा क्यूब किती येणार? रूट 3 चा क्यूब 3 रूट 3 त्यातले 3 कॅन्सल राहिलं रूट 3. ओके, आणि हे 4 चा क्यूब 64 4 ने त्याला डिवाइड केलं म्हणजेच 16. बघा अजून एकदा 4 ने याला डिवाइड केलं इथल्या 64 ला ते झालं 16. पाय आहे तसा ठेवलेला आहे, ए क्यूब आहे तसा आहे, रूट 3 चा क्यूब आहे 3 रूट 3 त्यातलं 3 कॅन्सल आणि वरती राहिलं रूट 3. हे झालं व्हॉल्यूम ऑफ स्पियर. एका स्पियरचा व्हॉल्यूम एवढा आलेला आहे. आता त्याच्यानंतर मग आपण एकूण व्हॉल्यूम काढूया, ऑक्युपाय झालेला व्हॉल्यूम. थर्ड पॉइंट, टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड. एकूण किती व्हॉल्यूम ऑक्युपाय झालेला आहे ते कसं कळणार तुम्हाला? तर एकूण स्पियरचा व्हॉल्यूम म्हणजे ऑक्युपाइड झालेला व्हॉल्यूम एका स्पियरचा एवढा आहे. सो इन BCC has only 2 constituents. So total volume occupied becomes root 3 pi a cube upon 16 into 2 is equal to root 3 upon 8 pi a cube. हा एवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर एकूण व्हॉल्यूम ऑक्युपाय झाला. मग ऍक्च्युअली व्हॉल्यूम होता किती? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल अवेलेबल, व्हॉल्यूम ऑफ BCC युनिट सेल किंवा युनिट सेल म्हणा फक्त, इट इज a क्यूब. आणि मग आता आपण पॅकिंग इफिशियन्सी काढूया. पॅकिंग इफिशियन्सी कशी काढतो आपण? पॅकिंग इफिशियन्सी इट इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द constituents to the total volume available volume of unit cell and that ratio multiplied by 100. So total volume occupied root 3/8 pi a cube upon a cube. So becomes a cube cancel. root 3 ची व्हॅल्यू जर आपण इथे ठेवली 1.732 into pi 3.142 upon 8
तर हे कॅल्क्युलेशन केल्यानं लक्षात येईल आपल्या की मल्टिप्लाइड बाय 100 जर मल्टिप्लाय केलं तर पॅकिंग फ्रॅक्शन. सो इट इज 62%. इट बिकम्स 62%. अप्रॉक्सिमेट करून बघा. हे 0.2 त्याच्या जवळपास येईल. 0.2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 0.6 100 मल्टिप्लाय केलं 60. सो 62%. मग एम्प्टी स्पेस किती 32%. आता कंपॅरिझन करा. सिंपल क्युबिक सेलमध्ये किती होतं पॅकिंग इफिशियन्सी 52.34%. व्हाईल इन बीसीसी 62. म्हणजेच पॅकिंग इफिशियन्सी वाढलेली आहे. जितकं पॅकिंग इफिशियन्सीचं पर्सेंटेज वाढेल तितकी एम्प्टी स्पेस कमी होईल, डेन्सिटी वाढायला लागेल. ओके, म्हणजेच बीसीसी हा सिंपल क्युबिक सेलपेक्षा जास्त इफिशियंट पॅकिंग असणार आहे. आता परत याला बघा. याच्यामध्ये बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल जी आहे त्याचा हायपोथेटिकल डायग्राम आहे. त्यामध्ये कन्स्टिट्युएंट हे कॉर्नर आणि सेंटर ऑफ बॉडी याचा अटॅच झालेला आहे, टच झालेला आहे. मात्र कॉर्नरचे कन्स्टिट्युएंट टच झालेले नाहीत. आणि त्यानुसार मग आपण काय केलेलं आहे, बॉडी डायगोनलची व्हॅल्यू आलेली आहे 4r. म्हणजे याचं हाफ डिस्टन्स बॉडी डायगोनल किती आला होता बघा. बॉडी डायगोनल 4r = √3a. याचं जर हाफ केलं तर काय असेल, दिस डिस्टन्स कॉल्ड एज नियरेस्ट नेबर. लक्षात घ्या, कधी तुम्हाला नीटच्या एक्झामिनेशनसाठी नियरेस्ट नेबर डिस्टन्स विचारतात आणि त्यासाठी ती सेल कोणते बघत चला. सिंपल क्युबिक सेल असेल तर सिंपलच आहे, एज लेंथ 2r तीच आहे नियरेस्ट नेबर डिस्टन्स. मात्र बीसीसी साठी तुम्हाला बॉडी डायगोनलला कन्स्टिट्युएंट टच असल्यामुळे त्याचं हाफ करायचं आहे. सो धिस डिस्टन्स इज कॉल्ड एज अ नियरेस्ट नेबर डिस्टन्स, दॅट इज √3a/2. आणि हे √4r √3 कसं आणलं आपण, स्पियरची डिस्क काढलेली आहे बघा. त्यासाठी आपण दोन ट्रायंगल कन्सिडर केले ए बी सी. पण ए बी सी ट्रायंगल मधला बीसी व्हॅल्यू नव्हता म्हणून बीसी व्हॅल्यू कसा काढला, दुसरा ट्रायंगल बीसीडी पहिला आपण घेतला बीसीडी, त्याच्यावर बीसी स्क्वेअरची किंमत काढली आणि मग एबीसी मध्ये आपण ती व्हॅल्यू ठेवलेली आहे. त्याच्यानुसार 3a² आलं. मग AB = √3 आलं. त्याच्यावर r ची व्हॅल्यू आपण काढली √3/4 * a. सो दिस इज द रेडियस ऑफ स्फियर. नेक्स्ट व्हॉल्यूम ऑफ स्फियर काढला. व्हॉल्यूम ऑफ स्फियर एका स्फियरचा व्हॉल्यूम असतो 4/3πr³. इथं तुम्ही या ठिकाणी r ची व्हॅल्यू ठेवलेली आहे आणि r ची व्हॅल्यू भरल्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ स्फियर आला आहे √3/16πa³. त्याच्यानंतर टोटल व्हॅल्यूम हा झाला एका स्फियरचा व्हॉल्यूम. पण बीसीसी मध्ये एकूण 2 स्फियर असतात आणि म्हणून 2 स्फियरला एकूण किती जागा लागते, एका स्फियरला एवढी जागा लागते. सो 2 स्फियरला एवढी जागा लागते √3/πa³. मात्र एकूण असते किती जागा, a³. त्यापैकी एवढी भरलेली आहे. दोघांचा रेशो आणि 100 मल्टिप्लाय केलं तर त्याला 62%. ओके, तर याच्यातले परत येतात बघा रिलेशन बिटवीन आर अँड ए, रेडियस अँड एज लेंथ, व्हॉल्यूम ऑफ स्फियर. हा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा, व्हॉल्यूम ऑफ स्फियर. त्याच्यानंतर टोटल व्हॉल्यूम असे पण प्रश्न मध्ये तुम्हाला विचारू शकतात. आणि मग पॅकिंग इफिशियन्सी. इथं एक कॅन्सल झालेला आहे √3/8π×100. ओके, नेक्स्ट त्याच्यामध्ये थोडं करेक्शन बघा. 68 का 68% कॅल्क्युलेशन करून तुम्ही बघू शकताय. अंदाजे व्हॅल्यू होती 68% आहे. करेक्शन करा. आणि एम्प्टी स्पेस आहे 32%. एम्प्टी स्पेस 32%. नेक्स्ट, packing efficiency of crystal in face centered cubic cell.
एक लक्षात घ्यायचे, पॅकिंग इफिशियन्सी काढताना तुम्हाला स्टेप ज्या घ्यायच्या आहेत, पहिली स्टेप असणार आहे रेडियस ऑफ स्पियर, सेकंड स्टेप असणार आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियर, थर्ड स्टेप असणार आहे टोटल व्हॉल्यूम, फोर्थ स्टेप असणार आहे पॅकिंग इफिशियन्सी. आता आपण काय करूया, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलचा एक हायपोथेटिकल डायग्राम करूया. इथं FCC. Constituents are present at the corner and all the face center. त्यातला मी एक फेस सेंटर इथं दाखवतो आहे, समोरचा फेस सेंटर, किंवा तो त्याच्या तुम्हाला तो व्यवस्थित समजण्यासाठी टॉपचा घेतो मी. ओके, अदरवाईज तुम्हाला बॉडी सेंटर वाटेल. मग आता याचा आपण टॉप व्ह्यू घेऊया, म्हणजे वरून बघितलं तर ते कसं दिसेल. टॉप व्ह्यू बघा, हा फेस सेंटरचा कन्स्टिट्यूट आहे. दिस इज टॉप व्ह्यू. आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल, constituent at the corner are not touched to each other unlike in simple cubic. म्हणजे सिंपल क्युबिक सेल मध्ये हे constituent एकमेकांना टच होत होते, तसं इथं असणार नाही. तर कोणते constituent टच झालेले आहेत, निश्चित बॉडी डायगोनल. इज बॉडी डायगोनल ए बी सी. ओके, हा बॉडी डायगोनल जो आहे त्याला हे फेस डायगोनल, या फेस डायगोनलला हे कन्स्टिट्युएंट टच झालेले आहेत. आणि मग आता आपण फेस डायगोनलची व्हॅल्यू काढूया. फेस डायगोनल इज इक्वल टू 4r. ओके, but edge length A is not equal to 4r. किंवा A is not equal to 2r. जसं आपण सिंपल क्युबिक सेल मध्ये लिहिलं होतं A is equal to r, पण तसं इथं 2r ची बेरीज म्हणजे डायगोनल असणार नाही. मग आता आपल्याला चार व्हॅल्यूची गरज आहे. एक आहे रेडियस ऑफ स्फियर, ती कशी काढायची बघा. फर्स्ट रेडियस ऑफ स्फियर r, त्यासाठी आपण पहिल्यांदा पायथागोरस थेरम अप्लाय करूया. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, किंवा इथं तुम्ही कन्सिडर करा ABC, AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. त्यातले AC आणि BC हे एज लेंथ आहेत, त्यामुळे एज लेंथ A स्क्वेअर दोघांचं मिळून 2A स्क्वेअर. And hence AB, taking square root of both sides, we get root 2 into A. But body, face diagonal AB, face diagonal AB is a 4r. So 4r is equal to 2A. And hence r is equal to root 2A upon 4. Root 2A upon 4. Okay. And बघा अजून एकदा
आहे तसं ठेवलं चालेल. अजून याला सिम्प्लिफाय करूया आपण. पहा अजून याला ABC यामध्ये AB स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आणि मग यांच्या किमती आपण ठेवल्या हे AC आणि BC एजेस होते त्यामुळे एजमेंट. आता याला आपण रूट 2 न मल्टिप्लाय करूया, रूट 2 न डिवाइड करूया. सो R इज इक्वल टू काही गरज नाही अशी व्हॅल्यू जरी वापरली चालतं पण आपल्या टेक्स्टमध्ये तसं बदलून दिलेलं आहे आपण तशी व्हॅल्यू दिली आहे. एक बार रूट 2 इंटू रूट 2 2 दोन ने 4 ला डिवाइड केलं म्हणजेच ये अपॉन 2 रूट 2. सो दिस इज रेडियस. तर आपल्याला इथं स्पियरची रेडियस मिळालेली आहे. Radius of sphere. Next point, volume of sphere. स्पियरचा व्हॉल्यूम काढायचा. एका स्पियरचा किती असतो 4/3 पाय r क्यूब. Substitute value of r here. So 4/3 पाय ये अपॉन 2 रूट 2 इट्स क्यूब. सो बिकम्स बघा आता काय येणार हे पाय आहे तसं ये क्यूब. ओके आणि हा 2 चा क्यूब किती येणार 8. 4 ने आपण 8 ला डिवाइड केलं 2 झालं. 2 गुणिले 3 6 झालं. ओके आणि रूट 2 चा क्यूब 2 रूट 2 म्हणजेच मला किती आलं 12 रूट 2. आणि बघा पाय ए क्यूब हे किती आला सोडून घेऊया आपण 8. 2 चा क्यूब 8 आणि रूट 2 चा क्यूब 2 रूट 2 म्हणजे एकूण किती झाले 16 रूट 2. 4 ने त्याला भागलं. ओके 4 झालं 4 एकूण 12 रूट 2. हे झालं व्हॉल्यूम ऑफ स्पियर. एका स्पियरचा व्हॉल्यूम एवढा आला. पण आता आपण काय करूया एकूण किती स्पियर आहेत. एकूण FCC मध्ये 4 स्पियर आहेत. सो एका स्पियरला एवढी जागा लागते तर 4 स्पियरला किती जागा लागते. सो टोटल व्हॉल्यूम occupied किंवा टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पियर्स. सो इट इज इक्वल टू पाय ए क्यूब 12 over root 2 into 4. Why 4? Because number of clustered 4. So becomes pi a cube 3 root 2. 3 root 2. Then म्हणजे तुमच्या लक्षात आलं की एकूण जागा एवढी त्यातली भरली आहे पण किती पैकी. सो व्हॉल्यूम टोटल व्हॉल्यूम of unit cell FCC मोड्या unit cell is a cube. Total volume of unit cell a cube and hence packing efficiency is equal to ratio of total volume occupied which is pi by 3 a cube root 2 upon volume available and multiplied by 100. Volume available multiplied by 100. Okay, so a cube cancel झाला. पाई ची व्हॅल्यू ठेवा into 100
डिवाइड बाय 3 इंटू रूट 2 ची व्हॅल्यू आहे 1.4412 1.414. मग आता बघा किती येईल. So it becomes 74%. बघा अंदाजे 3 ला डिवाइड केलं आपण तर 1 आलो आणि 1 भागिले 1.4 म्हणजे 10 भागिले 14 77%. So empty space is 26%. मग आता मला सांगा 3 सेलचा सिक्वेन्स. पहिला सेल होता सिंपल क्यूबिक सेल 52.34% पॅकिंग इफिशियन्सी होती. सेकंड बॉडी सेंटर्ड सेल 68% होतं. अँड थर्ड FCC 74%. So FCC has highest packing efficiency. So HCP आणि CCP and CCP असं आपण पॅकिंगचा अभ्यास करताना पाहिलं होतं आणि तिथं दोघांचा कोऑर्डिनेशन नंबर 12 होता. हायेस्ट कोऑर्डिनेशन नंबर होता. सो दोघांचाही पॅकिंग इफिशियन्सी कोणाचा HCP ज्यालाच आपण AB 3 डायमेन्शनल पॅकिंग म्हणतो आणि CCP ज्यालाच आपण ABC 3 डायमेन्शनल पॅकिंग म्हणतो. तर दोघांचा पॅकिंग इफिशियन्सी सेम 74% आहे. आणि मग अजून एकदा बघा इथं पहिला पार्ट करायचा स्फिअर रेडियस करायची. ती आपण एक ट्रायंगल कन्सिडर करून केलेला आहे. त्यानुसार R आणि A ची युनिट रिलेशन आलेलं आहे. R = A √2 व्हॉल्यूम ऑफ स्फिअर काढलेला आहे. R ची व्हॅल्यू भरून तो पाय A³ असा आलेला आहे. टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड करायचं आहे म्हणजे याला परत तुम्ही 4 ने मल्टिप्लाय करणार आहात आणि त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आहे A³. मग A³ पैकी एवढी जागा ऑक्युपाय झालेली आहे त्याला 100 ने मल्टिप्लाय केलं रेशोला म्हणजे 74%. त्याच्यावर तुम्ही आणखी एक वेगळा क्वेश्चन परत विचारतोय. नियरेस्ट नेबर डिस्टन्स सांगा. सिंपल क्यूबिक सेल मध्ये नियरेस्ट नेबर डिस्टन्स इज 2R. कारण कॉर्नरचे क्लस्टर टच झालेले आहे. की फक्त नीटसाठी प्रश्न असे येऊ शकतात. नियरेस्ट नेबर डिस्टन्स A = 2R आणि तेच एज लेंथ आपण म्हणतो. बॉडी सेंटरसाठी काय कॉर्नरचे क्लस्टर टच होत नाहीत. बॉडी डायगोनल 4R = √3 × A होतं. सो नियरेस्ट नेबर डिस्टन्स असेल √3A/2 आणि फेस सेंटरसाठी आलं होतं 4R = √2 × A आणि मग याचं हाफ डिस्टन्स करायचं आहे म्हणजे √2A/2 त्याला आपण म्हणणार नियरेस्ट नेबर डिस्टन्स. ओके. मग काय झालं डेरिव्हेशनचा आपण अभ्यास केला. त्याच्यानंतर जे न्यूमरिकल्स असतील ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये डिस्कस करू.